अन्याय अत्याचार वाढला, याच्यावर आवाज उठवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते पहिल्यांदा तुम्ही केलं आणि तुमच्या माध्यमातून आमचे सारखे जे लोकप्रतिनिधी झाले, हो मी रास्त सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानं चालवलं त्याच्यामुळे त्याला काय चोरून लपून नाही, कुणी काही बोललं तरी. पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे, सामाजिक लढाई ही सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे. पण न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष इथे लढताय, त्याच्याबद्दल तुमचं करून आभार केला पाहिजे. हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून दादा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे, या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचे प्रयत्न करताय आणि बीड जिल्ह्याच्या न्यायासाठी झटताय, समाजासाठी काम करताय. आज ही आमची भगिनी गेली 20 महिने झाला न्याय मागतो. काय झालं? या भगिनीच्या आवाजाला कुणी हो केला? लोकप्रतिनिधी ऐकत, तिथल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी, त्यांची काय मागणी आहे, या मागणीचा कधी विचार करावा. बघा आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत, लष्करी तोयबा, त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठं आहे तर ती परळीमध्ये आहे. आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका, माझ्या जातीला बदनाम करू नका. वा इतकी नौटंकी. संगीत बिघोडे असेल, किशोर फड असेल की आजचे सगळे 40 मर्डर्स आणि खून परळीत झाले, त्याची नोंद सुद्धा नाही. फक्त 4 उघडकीस आले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि नेतृत्वानं. हे तरी कुठे काय होतं? हे सुद्धा नाही, उघडच येत नाही. पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो. पण मला एक म्हणायचंय, विरोधी पक्षाचा खासदार म्हणून नाही दादा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते काय करतात? बीड जिल्ह्यासाठी तुम्हाला न्याय नाही द्यायचा. आज आमचा महादेव गित्ते नावाचा जो एक कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता खोट्या गुन्ह्यात अडकून तो जेलमध्ये. बापू आंधळे, महादेव गित्ते हे दोघं मित्र आणि बबन भाऊ गित्ते यांचे सर्वजण समर्थक होते. त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं, त्यांचा वाद लावायचा आणि ह्यानेच सगळ्यांना मारायचं, खोटे केसेस करायच्या, अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा झाला. पण पोलीस यंत्रणेला हे सर्व कळत नाही. आता बाळा बांगरचं तुम्ही कौतुकच करणार आहे की खरोखर इतकं उघडपणे बोलतोय, एवढं सगळं मांडतोय, मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही की याचा एकदा तपास करा? ते तर आता मला तरी सांगितलं मी स्टेटमेंट घेऊन आलो, म्हणजे जर त्याचा जॉब घेतलाय तर या जॉबावर सुद्धा काही तपास होत नाही. मग काल एक घोषणा केली जाते, SITची नेमणूक केली. SITची नेमणूक केली, त्याची ऑर्डर तर काही खरं नाही. मी संतराव देशमुखच्या प्रकरणात बघितलं, आम्ही सांगितलेलं म्हणजे आता मी नाही, स्वतः धनंजयने सांगितलेले सुद्धा नावं किंवा कुणी सांगितले हे नावं येतीलच असं नाही. शेवटच्या क्षणाला नाव बदलायचे तर दुसरे नाव येतात, जरा लक्ष करा. आमचा मित्र एक आहे तिथे घेऊन जायला, पण पुन्हा काय होतं माहित नाही. त्याच्यामुळे त्यांनी एकदा ती नावं तशा तसे आले पाहिजे, त्याची सुद्धा काळजी. आज जर सगळ्या कुटुंबाला मागणी केली, सर्व माध्यमाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना, जर या कुटुंबानं मागणी केली, आदरणीय दादांनी तुम्हाला त्याच्यात सांगितलं तर तुम्ही पंकज कुमार यांचं नाव प्रमुख म्हणून द्या. ती सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मागणी आहे. आणि मला वाटतं की यासाठी प्रमुख म्हणून ते आले तर दूध का दुधावर पाणी का पाणी होईल. बीड जिल्ह्यातलं सगळंच काही एवढं पडेल. माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे, ह्या एक कुटुंब नाही, जेवढ्या प्रकरण उघडीत झाले तेवढ्या प्रकरणाची शहानिशा झाली पाहिजे आणि शहानिशा होत त्याच्यावर गुन्हे झाले दाखल झाले पाहिजे. आता बरेच जण बोलताना बोलले की हा अटक झाला, 5 अटक होतील, पण जिम्मेदारीने सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही, एकालाही अटक झालेली नाही. कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चढवत आहे जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमजाम करायचे, घुमराम करायचे ही पद्धत आहे. एकालाही अटक झाली नाही. आता कुणीतरी मला वाटतं आता नाव घेऊन कुणाचं ही झाला अटक, 2-4 अटक झाले, काही अटक झाले नाही. आणि पोलीस यंत्रणा गॅंड्याचं कातं पांघरलेली यंत्रणा आहे परळीमध्ये बसवलेली. दादा तेच लोक किती बोलत, जोपर्यंत बीड जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशनमध्ये जे भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत, SP साहेब चांगलं काम करतात म्हणून चांगलं होत नाही.
कलेक्टर एक चांगला केला म्हणून चांगला होत नाही, त्याला जर खालची जी मीडियल यंत्रणा आहे ती बदलत नाही तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही. कारण आमचे एसपी साहेबांना वाटतंय माझे सपोर्टर म्हणजे त्यांचे जे कोणी असतील DYSP असेल किंवा PI असेल किंवा PSI असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चलतील. पण हे तुम्हाला सांगताना एसपी साहेब खोटं सांगतात आणि करताना दारात रात्रंदिवस जाऊन पुढाऱ्यांच्या बसतात अशी यंत्रणा आहे. परळीचे एवढे अधिकाऱ्याची नावं 50 आंदोलनात सांगितले तरी एक बदलला नाही. काय क्रायटेरिया? पोलीस यंत्रणेला कुठलाही क्रायटेरिया नाहीये. 1 वर्षात नाही 1 महिन्यात बदलला जाऊ शकतो. माझ्या केसलाच एक PI आला होता आता आमच्या देशमुखांच्या प्रकरणाच्या नंतर 6 महिन्यात बदलला. बाकी परळीतल्या का बदलत नाही? बाकी जिथं मालदार पदावर बसले तर जे काही जोपर्यंत परळीमधला तुमचा जो कोणी अधिकारी असतात परळीच्या हद्दीमध्ये जेवढे पोलीस येतात त्याचे अधिकारी बदलत नाही तोपर्यंत ही थांबणार नाही. आज सुद्धा काही टोळीमध्ये गेली म्हणजे शांत वाटते तुम्हाला? सगळ्यांनी सांगू द्या. आमच्या एवढे महाराजांना बोलले महाराज शांत आहे का? आज सुद्धा ह्यांची दहशत आणि टोळी बाहेरच आहे. ही जेलमधून चालवायला दादा, जेलमध्ये रिमोट कंट्रोलून चालवत आहे. जेलमध्ये आमच्या त्या महादेवला तेच मारतायत आणि त्यानं मारला म्हणून हे करतायत. आणि जो नवीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला एकटा ठेवलं जात आहे आणि जुना माणूस त्याला घरसुद्धा पटवलं जात आहे. काय कारण आहे? याचं कारण एकच आहे, यांना इथं सुविधा यांना पुरवायच्या या सर्व गोष्टी असल्यामुळे इथे ठेवलं जात आहे. त्याच्यामुळे माझी सर्व येता आलेल्या सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला विनंती, तुम्ही जो मी काही आदेश देता तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुमचा एक खासदार म्हणून मी 100% पाहणार आणि आम्ही तुमच्यासोबत. एवढंच नाही तर परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणीय सुप्रियाताई देशाच्या सर्वोच्च सभागृहात ते मला मी बोलणार आहे. तुझा जर विषय असला तरी त्या स्वतः बोलल्या. ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणामध्ये मी स्वतः बोललो, आज ताई मला मी बोलणार आहे. तोच नाही तर पक्ष सुद्धा या प्रकरणात सोबत आहे. अशा पद्धतीने ताई सांगितलं तू एकटा नाही, आम्ही सर्वजण आमचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या प्रकरणात सोबत आहोत आणि 100% ज्ञानेश्वरीताईला न्याय मिळण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इथं आहेत, ते सर्व सोबत आहेत असं मला वाटतंय. त्याच्यामुळे दादा तुम्ही जो आदेश द्याल, जो काही सांगाल त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही बरोबर राहू आणि आदरणीय आमच्या ताईला न्याय देऊन महादेवजी मुंडे यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. एवढंच वाईट कृत्य करतायत. ज्या संतोष अण्णांचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेवजी मुंडेंचे फोटो बघितले असतील, ज्या काही लोकांनी बघितले. बघा, मासाचा एक तुकडा काढला जातोय. किती वाईट आहे, किती क्रूरतेने हत्या केली जाते. त्या तुमच्या विठ्ठलपणा सुद्धा या पारत्वाची झालेली आहे आणि या सत्ता सुद्धा गुलामगी असे अनेक गोष्टी आहेत त्यांच्या. म्हणजे जर किती मोठा डाम आणि एक आवाजला तर पळून जात होता, फक्त जिभेतच ताकद होती. आता मी सगळं बरोबर मला माहीत आहे सगळं, ठीक आहे आता जाऊ देत, काय विषय नाही. पण या गोष्टी बाळा बांगरच्या जॉबावर तर ती गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे. एसपी साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करीत असाल, न्यायाची भूमिका घेत असाल तर आमच्या ज्ञानेश्वरीताईला तुम्ही न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.